मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे खरं आहे? नाही, भेटलेच ना माझ्याकडे। मी अध्यक्ष आहे पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे साहेब। ते काही ते तारीख आवश्यक नाही, पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे। मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं, मी गेलतो। अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहे, त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल, परंतु त्यांनी आम्हाला हे मिळतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं। मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं, मी माझी माघार घेणार नाही, झाकून लपवून नाही। दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मी निघून आलो। 4.5 तास फक्त तब्येत। अहो 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचारा, मला विचारू नका। माझे आणि त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी भेटलो, दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं, परवाची गोष्ट आहे मला वाटतं। मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या। पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल।